कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग सर, दादा प्लीज ते नको करू प्लीज. छान काम कर, आत्मविश्वासाने काम कर. कुणालाही घाबरायचं नाही. आणि हा, चांगला पगार दिलाय मी तुला. मला असं वाटतं की या पगारामध्ये घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. यापुढे सावलीला भैरवीजींकडे काम करण्याची गरज नाही. हा आधार कार्ड लागेल ना, आणि ते ओरिजिनल बिल लागेल म्हणताय ना. वय वय चालेल चालेल. अजून काय म्हण, लाईट बिल, वय 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 सगळी कागदपत्र घेऊन ये तुम्ही. नाही आता प्रमोशन होणार म्हटलं की एवढी सगळी कागदपत्र लागतीलच की. हा घेऊन येतो मी, घेऊन येतो. वय चाल. दादा, तू आता ही नवी नोकरी करणार आहेस? वय अरे पण काय बोलू नकोस सावडे. तुला बी चांगलंच माहिती आहे किती कष्टानं दिवस काढलेत आपण. आणि हे काम केल्यामुळं तुझ्यावर असलेली घराची जबाबदारी कमी होणार असेल, पण माझी काय बी हरकत नाही बघ. दादा, तुला माहिती आहे ना, मला तुझ्या कामाचे उलट अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. पण मला ना सारंग सरांच्या बोलण्याने टेन्शन आलंय. हा का उलट चांगलंच होणार आहे की. अरे तसं बी सारंग सरांनी स्वतःहून सांगितलंय, भैरवी माईंसाठी तू काम करू नकोस. मग कशाला काम करतेस? अरे पण याचे काय परिणाम होतील? त्यांच्यासाठी तारा मॅडमचं गाणं किती महत्वाचं आहे हे माहिती आहे ना तुला. आणि त्यासाठी भैरवी माई कोणत्याही थराला जाऊ शकतात. साऊ, ह्यो सगळा तुझा भूतकाळ झाला. किती वर्ष या जोकडात अडकून राहणार आहेस? कधीतरी यातून बाहेर पडावं लागलच की. आणि आता बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे, तर ही संधी का सोडायची? आणि विठ्ठलाच्या मनात हेच असेल तर अरे पण काय विजेस दादा ये ना. काय झालं? हां, नाही तसं काय ओके ना. हो, त्याच्यासाठी झालं ना बोलतोय. आणि आई माझ्याशी बोलत नाहीये. मला काय करावं सुचत नाही रे. दादा मी तुला बोललो ना, जरा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. नाही रे, मला सहन होत. या आतमध्ये, आतमध्ये या. काही बोलू नका, मी बोलतोय हा सारंगशी. मी रागवलो नाहीये, प्रेमानेच सांगतोय त्यांना. हा, मला आईचा अबोला सहन होत नाहीये. मला त्याची माफी मागायची. काय करू सांग? काय? मला माफी मागायची आईची. काय? मला तिची माफी मागायची, कळलं? मी काय करू ते सांग, कळलं? मला काय वाटतं नाही दादा, तूच सांग. आईचा राग घालवण्यासाठी तू काय करू शकतोस? मला माहिती असतं तर मी तुझ्याकडे काय आलो असतो. हं? मला माहिती नाहीये काय करायचं, म्हणून मी तुझ्याकडे आलोय ना. मला नको विचारू प्रश्न, उत्तर सांग. एक मिनिट, मला काय वाटतं, आपण आपसात थोडं डिस्कस केलं तर काहीतरी सोल्युशन नक्कीच मिळेल आपल्याला. चालेल ना. हा, सुचवा ना. हा
हा अरे, कसं विसरलो मला कळत नाही. आईला ना ते कोल्हापूरचे ठुशी हवी होती. नाही तिने विकत घेतली. घेतली. करतोय विचार करतोय, थांबा जरा. हा अरे मी मेहतांचं डील क्रॅक करतो. झाला डील. झालंय. हा यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. सारंग आता तू सुचव प्लीज. अच्छा, त्याला काही सुचत नव्हतं म्हणून मी बोललो ना. हे चांगले. सावली वहिनीकडे आयडिया आहे. हाय हाय. काय दादा तुझ्याकडे काही प्लॅन आहे? वहिनी, मला काय वाटतं, आपण तिलोत्तमा मॅडमसाठी छोटीशी गोष्ट केली ना तरी त्या नक्की माफ करतील. फक्त जे काही करू ते मनापासून करायला हवं. म्हणजे एखादं पत्र, चिठ्ठी किंवा ग्रीटिंग कार्ड सारखं काहीतरी, ज्यात राजकुमार सरांनी तिलोत्तमा मॅडम सोबतच्या जुन्या आठवणींचे फोटो दाखवले ना, तर त्यात असलेलं प्रेम, त्यातल्या भावना, त्याचा खरेपणा, या सगळ्यांनी त्यांचं मन नक्की पाकळेल. ग्रेट आयडिया. फालतू आहे. छान आयडिया आहे सावली. खरंच खूप छान आयडिया आहे. ऐकून तर घ्या ना तुम्ही. ऐकलं मी. मला नाही वाटत हे वर्क होईल. दादा हे वर्क होईल. ग्रेट आयडिया. होईल होईल. तुला विचारलंय मी. आणि फक्त सॉरी म्हणण्यापेक्षा आपण केकवर लिहिलं तर. अरे वा, खरंच खूप छान आयडिया. केक? मी बनवू केक? नाही, मी सॉरी लिहू शकतो, केक नाही बनवू शकत मी. हो, मी आहे ना. केक ही बनवणार म्हणून. मी तयारी करतो. बबलू, स्वाप. चल 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 चल. सावली वहिनी, मी केक बनवायची तयारी करते. येते. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी. सारंग, सावली तुझ्याशी बोलत नाही या? नाही बोलत आहे. का? काय झालंय? काय माहिती काय झालंय, पण माझं लक्ष वेधून घेण्यासाठी करत असेल तर चुकीचं करते ती. ठीक आहे, मी बघते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.